3 महिन्यापासून महाराष्ट्र न्यायाची भीक मागत आहे। स्वर्गीय संतोष देशमुख, सरपंच मस्साजोग। गाव जलमय करायचे, गावाचा विकास करायचा आहे, अनेक स्वप्न उराशी बाळगले, पण काही 12च्या अवलादीने ते स्वप्न धुळीस मिसळलं। सरपंच संतोष देशमुख, प्रथमतः तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली। तुमच्या कुटुंबांना या दुःखातून सावरण्याची ईश्वर ताकद देव। का मारावं, कशामुळे मारावं, किती मारावं, भांडण झाले, कोणाला तरी बोलवले, मध्यस्थी केले, साहजिक आहे। 2-3 झापडा मारल्यात, सोडून दिले, साहजिक आहे। मनुष्य जातीला काळीमा फासणारी घटना। काल परवा महाराष्ट्रातल्या ज्या लोकांनी फोटो पाहिले का, तो अंतर्मनातून रडलाय। ज्याचा आत्मा जिवंत आहे तो प्रत्येक माणूस रडलाय। काच मारला असेल, बरं मार खाताना त्यांनी किती सहन केला असेल, कोणाला सांगावं, कोण ऐकणार आहे? कुठं वेदना व्हायली, त्या वेदनेवर फुंकर घालणारा कोण आहे? कसं सहन केलंय त्यांचं त्यांना माहीत। आणि शेवटी शरीराने साथ सोडली आणि स्वर्गीय संतोष देशमुख आपल्यातून निघून गेले। हे एकदा फोटो पहा आणि तुमचा आत्मा जिवंत असेल तर या भांडुगळांसाठी ज्यांनी मारले, जो त्यांचा मूर्ख आहे त्यांच्यासाठी मोर्चे, त्याच्यानंतर चौकात बसून तुमच्या अंगात येत असेल तर भांडुगळांनो, तुम्ही मनुष्य जातीला कलंक आहेत। ते जेवढे गुन्हेगार आहेत, प्रति मोर्चे काढणारे सुपारीबाज नेते पण तेवढेच गुन्हेगार आहेत। फोटो पहा। हा प्रतीक गुले संतोष देशमुख आपल्यातून निघून गेलेत, मरण पावलेत। हा दोन्हीकडे पाय करतो, मध्यवर्ती भागात उभा राहतो आणि तोंडावर लघवी करतो। कुठली शिक्षा रे? काय केलंय? काय वाईट केलं होतं? कुठली शिक्षा आहे? महाभारतात आपण ऐकलं होतं, अभिमन्यू मृत्यू पावल्याच्या नंतर लात मारली होती जरासन, जयद्रथ, आणि म्हणून हा सूर्य तो जयद्रथ, पण त्याला ज्या पद्धतीने मारले, या सर्व भांडुगळांना तसं मारणं काळाची गरज आहे। कायदा कडक करा, कायद्याचा धाक दाखवणं गरजेचं आहे। सामान्य जनता कायदा हातात घेतली तर लोकांचा कायद्यावरला विश्वास उडेल। का मारलंय पहा। एका गावाचा सरपंच आहे, पदाधिकारी आहे, विवरस्त केले, कपडे ठेवले नाही, है ना, नग्न अवस्थेत बसवले, वायरनं मागं बांधले, गाडीला वायरनं बांधले। ह्या वेदना सांगताना किती आरडल्या असतील, किती वेदना झाल्या असतील, किती चिरकले असतील। ऐकणारं कोण होतं? ऐकणारे हे 5-6 लांडगे आणि वाघाची शिकार आहे। पहा फोटो, हा पहा। ह्या माईनं ह्या अशा अवलादीला जन्मच का घातला? तो पॅन्ट काढताना हा आरामखोर दात खिदळताना दिसतो, महेश केदार। हे पहा, अरे शेवटी आता मरण जाणार आहे, पण त्यावेळेस देखील हा बुटासहित छातीवर उडी मारतो। काय वाटलं असेल ती वेदना पहा, तो त्रास पहा, त्या जागी स्वतःला ठेवा। काय सहन केलं असेल, काय वाटलं असेल त्या आत्म्याला? हे पहा, हा फोटो काढताना हा पहा। अरे हे भांडुगळं जन्माला का आले? हे मनुष्य जातीला काळीमा फासणाऱ्या अवलादी भिकारचोट जन्माला का आल्या? हे पहा, अंगातलं शर्ट टरकन ओढलंय, ते शर्ट हातात घेतलंय, बडियापैकी दात इचकायला हा भिकारचोट। हे पहा, पॅन्ट काढताना जयराम चाटे। आज पाहायचे फोटो, यांच्यासोबत फोटो काढणारे, यांचे स्टेटस ठेवणारे, भाई कमबॅक म्हणणाऱ्या भांडुगळांनो जरासं सुधरा। हे पहा, हे मार पहा, हे पहा, सुदर्शन गुले पाईप आहे, पाईपामध्ये वायर आहे। आता पाईपांसोबत वायर असेल आणि तो लवचिक असेल तर त्याचा मार किती लागतो हे त्या जागी स्वतःला समजून एकदा विचार करा। तुमच्या डोळ्यात आसू आहेत का नाही तो विचार करा। या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस फोटो पाहिल्यावर रडलाय। तो रडण्याचं एकमेव कारण आहे मारणं, पण किती आणि कशा पद्धतीनं? कायदा आहे, तुमचं पटत नव्हतं, मोठा एखादा व्यक्ती घ्यायचा, पण याच्यात काही मोठेही भांडुगळं सामील असतील, है ना, त्याहीनंच कार्यक्रम करायला लावला असेल, पण मारण्याची पद्धत होती। का मारला असेल, कशामुळे मारला असेल? व्हिडिओ कॉल चालू आहे, अंगावर कपडे नाही, तो एका गावचा सरपंच होता, प्रथम नागरिक होता, त्याची ही जर हाल केले असतील तर सामान्य नागरिक खऱ्या अर्थानं सुरक्षित आहे का, हा देखील प्रश्न आहे। पहा, हा मार करताना पाईप, सुदर्शन घुले, ह्या तर भांडुगळाला भर रस्त्यात मारा, याला एकदा धाक कळू द्या आणि हालाल करून मारा। फाशी नाही, फाशीने हे पटकन मरतील, हे भाग्यवान समजतील, तसं नाही, हाल करून मारा। जसं सरपंचाला मारले, ज्या पद्धतीनं त्यांनी वेदना सहन केल्यात, ज्या पद्धतीनं त्यांनी सोसले, त्या पद्धतीनं भर चौकामध्ये वाटलं तर सरकार फास्टॅग कोर्टन बिर्ट काहीच नाही, यांना मारणं गरजेचं आहे। कायद्याचा धाक यांना कळू द्या, यांचा आका आणि आकाचा आका
या सर्वांना कळू द्या एकदा, कायद्यापेक्षा मोठं कोणीच नाही, पण मारणं गरजेचं यार. पाहणं हे बाजूला बुट, छाती इकडे बसून तो तोंडावर लघवी करत आहे, अंगात कपडा नाहीये, शरीर छिन्न विच्छिन्न झालेलं आहे. इतिहासामध्ये आपण उदाहरण ऐकले होते, त्या पद्धतीनं मारण्याचा, काळीमा फासण्याची घटना या भाडखाऊनी केलेली आहे. हा पहा, इथं मारलेला आहे, शरीर अंग टाकायले, त्याच्या खांद्यावर हात ठेवून सुदर्शन घुले सेल्फी काढतो, भिकार चोट सेल्फी, बटणं काढायला. हे पहा वायर आहे, मान टाकलेली आहे. किती दिवस मारले त्यांचं त्यांना माहित. सहन करणारे संतोष देशमुख सरपंच, पहा हे गुंडाळलेलं आहे, हे वायर आहे, माग गाडीला बांधलेलं आहे. हे शेवटी जेव्हा सुरुवात झाली असेल, डोक्यात मार आहे, हे रक्त आहे, शर्टाचे बटन उघडलेले आहेत. मी एक प्रतिष्ठित नागरिक, काय वाटलं असेल, पण ऐकणारा कोणीच नाही. सर्व साले हैवान आहेत, सर्व राक्षसी वरतीचे आहेत, कदर नाही. अरे मेल्याच्या नंतर ते तोंडावर मुतत असतील तर साले भाडकाऊ चुकीनं मनुष्य जातीला जन्माला आलते ना. आणि त्यांचं समर्थन करणाऱ्या तमाम बांडगुळांना विनंती आहे, अरे अन्यायाचा विरोध करायचा शिका, खऱ्याला खरं म्हणायचं शिका. कळलं का? हे पहा, न्याय पाहिजे, न्याय. न्याय का पाहिजे? हे पहा हे फोटो पहा, अंगावर कपडा नाहीये, हे जिवंतपणाचं आहे. आणि त्यानंतर मृत्यूच्या पहिले छातावर थया थया बुटासहित नाचलेत, शेवटी शरीराने साथ सोडली आणि संतोष देशमुख आपल्यातून निघून गेलेत. पण तो न्याय पाहिजे. 3 महिन्यापासून महाराष्ट्र बेजारे. तो न्याय का पाहिजे? तो न्याय, हे पहा मारण्यासाठी वापरलेले साहित्य, हे बांडगुळ, न्याय पाहिजे ह्या ताईसाठी. वैभवी आता पेपरला गेलती, बाप जिवंत असता सोडायला असता, बाप बेस्ट ऑफ लक म्हणला असता, मार्क पडल्यावर बापानं स्टेटस ठेवलं असतं. त्या पोरीनं ही गोष्ट सांगायची कोणाला येणार का, तिचं लग्न होणार आहे, ती सासरकडे जाणार आहे, ती पळत पुन्हा वळून घराकडे पाहणार आहे, तेव्हा तिला तिचा बाप दिसणार नाही. तिनं कोणाच्या गळ्यात पडून रडायचं? तिचा आधारस्तंभ कोण? अरे हा भाऊ गेली 3 महिन्यापासून त्याच्या डोळ्यामध्ये आसू आहे, त्याला न्याय द्यायचा कोण? आणि मग न्याय काय पाहिजे? तर एका पोरीचा बाप गेलाय म्हणून न्याय पाहिजे, एका भावाचा भाऊ गेलाय म्हणून न्याय पाहिजे, एका पत्नीचा नवरा गेला म्हणून न्याय पाहिजे, एका माईनं 9 महिने 9 दिवस ज्या पोराला हाताच्या फोडाप्रमाणे जपले त्या माईचा लेक गेलाय म्हणून न्याय पाहिजे. म्हणून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. तमाम महाराष्ट्रीयन लोकांच्या वतीनं विनंती करायलो की हे फोटो पाहिल्याच्या नंतर प्रत्येक मनुष्य रडलाय. ह्या ताईच्या प्रत्येक भाषणातलं भाषण आहे का? तिच्या डोळ्यातले आशू पहा. काल परवा वसमतमध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांना पुरस्कार मिळाला, छान झालं, पण सरपंच माफ करा, आम्ही तुम्हाला जिवंतपणे साथ देऊ शकलो नाही. आणि जिवंतपणे साथ देण्याची विचार आली असती त्याच्यातही कुठेतरी जात लोकांची आडवी आली असती. पण या पोरीसाठी, माईसाठी, त्यांच्या पत्नीसाठी, धनंजय भाऊ देशमुखसाठी मायबाप सरकार न्याय द्या. कायदा हातात घेणाऱ्या बांडगुळांना चांगली शिक्षा करा, कायदे कडक करा. आणि पोरीच्या डोळ्यात जे आसू आहेत, ज्या माईचं दुःख आहे, त्या दुःखाची कदर करून लवकर तुम्ही ॲक्शन घेसाल. फास्ट्रॅक कोर्ट याच्यापेक्षा खऱ्याच अर्थाने यांना फाशी देता येत असेल तर त्याच्या पहिले हालहाल करा आणि मग फाशी द्या. ही काळाची गरज आहे. ताई, तुला ही जे परीक्षा दिली, धनंजय भाऊ, वहिनी आणि संतोष भाऊ देशमुख यांच्या मातोश्री, तुमच्या सर्व कुटुंबांना या दुःखातून सावरण्याची ईश्वर ताकद देव. स्वर्गीय संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तुमच्या आत्म्यास चिरकाल शांती लाभो. एवढं हलाल करून तुम्हाला मारले, तुम्ही सहन केले, त्या सहनशीलतेला सलाम. शेवटी भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.